पुरुषाचं घरातलं अस्तित्व तो शांत असतो याचा अर्थ असं नाही की कमजोर असतो. बायको येते, नवऱ्याला म्हणते, ओ तुम्हाला काही कळत नाही. बायकोची आई म्हणजे त्याची सासू येते आणि जावयाला म्हणते, कसला पदरात पडलाय काय माहिती, आमच्या पोरगीचं नशीब फुटलं म्हणून हा माणूस पदरात पडला. तोपर्यंत बाजूला बसलेला मेहुणा हसतो आणि म्हणतो, दाजी खरंच तुम्हाला काही कळत नाही, माझी बहीण एवढी चांगली आहे, तिला चांगली चांगली स्थळं येत होती, पण तुमच्यामुळे तिचं आयुष्य बर्बाद झालं बघा. हा फक्त म्हणतो, माझं काही चुकलं असलं तर सॉरी म्हणतो आणि तिथनं उठून जातो. हे सगळं त्याची 8 वर्षाची मुलगी बघत असते. ती आपल्या पप्पांच्या पाठीमागं जाते. तिचे पप्पा एकांतात बसून रडत असतात. ती गेल्यानंतर मुलीपासनं अश्रू लपवायचा प्रयत्न करतात. तर मुलगीला कळतं. मुलगी म्हणते, पप्पा तुम्ही शांत का बसताय, तुम्ही का बोलत नाही. पप्पा म्हणतात, बाळा ह्या माणसांसाठी मी माझ्या घरच्यांना दुखवलं का तर घर तुटू नये. मी माझ्या आईला सोडलं, मी माझ्या बहिणीला सोडलं, भावाला सोडलं, सगळ्यांना सोडलं आणि तुझ्या आईच्या मागं आलो, कारण फक्त एवढंच होतं, घर तुटू नये. आणि सगळ्यात जास्त भीती कशाची वाटत होती माहितीये बाळा मला, तुझ्यापासून लांब जायची. आणि आता सुद्धा मी त्याच गोष्टीसाठी शांत राहतोय. जर मी या जगात नसेन तर असं समजू नको की तुझा बाप कमजोर आहे. फक्त माझी एकच मजबुरी आहे, तू. मी तुझ्यापासून लांब जाऊन कसा जगू शकेन. आणि मी जर उलट उत्तरं दिली तर ही माणसं तुला माझ्यापासून दूर करतील. म्हणून बाळा मी सगळं सहन करतो. ती मुलगी पण रडा लागली. मुलगी आणि बाप दोघं पण खूप रडले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून वडील कामाला चाललेले असतात. मुलगी म्हणते, पप्पा लवकर या. तर वडील म्हणतात, ठीक आहे बाळा, मी येताना तुला खूप सगळी खेळणी घेऊन येतो आणि तू टेन्शन घेऊ नकोस. बिचारा माणूस आतनं पूर्ण तुटलेला असतो. घर तुटू नये म्हणून विचार करणारा माणूस आतनं पूर्ण तुटलेला असतो. कामाच्या ठिकाणी जातो, तिथं कामात लक्ष लागत नाही, खूप जास्त ट्रेस असतो मनात, खूप सगळे गोंधळ उडवणारे प्रश्न असतात, उत्तरं काय सापडत नसतात. आणि अचानक हार्ट अटॅक येतो. ऑफिसमधली सगळी लोक दवाखान्यात घेऊन जातात, तर तिथं मृत घोषित करतात. घर तुटू नये म्हणून प्रयत्न करणारा एक व्यक्ती संपून जातो. घरी कळवलं जातं. मुलगी दिवसभर वाट बघत असते की माझे वडील आता मला संध्याकाळी खेळणी घेऊन येणार आहेत. ती मुलगी आपल्या वडिलांना बघते तर चादरीखाली लपलेलं ते वडिलांचं शरीर बघून खूप रडते. 8 वर्षाची मुलगी. आणि सगळ्यांना तिथं म्हणते की आजी, आई, मामा सगळ्यांना म्हणते, माझे वडील तुमच्यामुळं गेले, तुम्ही मारलं माझ्या वडिलांना, ते कमजोर नव्हते कधीच, ते या जगात नाहीत कारण तुमच्यामुळं नाहीत. सगळ्या लोकांना तिचं बोलणं बघून, तिचा तो आक्रोश बघून तिथल्या आसपासच्या लोकांना सुद्धा
अश्रू अनावर झाले. सगळी लोक तिला बघून धाय मोकलून रडायला लागले. तर मला एवढंच म्हणायचं आहे, पुरुष कमजोर नसतोय, तो तुटतो कधी इतर लोकांच्या वागण्यामुळे तुटतो. घर तुटू नये म्हणून प्रयत्न करणारे पुरुष असेच आतनं तुटतात. स्टोरी आवडली असेल तर लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका.